आज राज्यातल्या सगळ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्यात सगळ्या मराठी शाळांमध्ये एक राज्य एक गणवेश योजना लागू करण्यात आली आहे। पहिली ते 8वीच्या सगळ्या मुलांना हे गणवेश मोफत देण्यात येणार आहेत। 15 जून पासून एक राज्य एक गणवेश ही योजना राबवली जाणार आहे। सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करून एकसमान एक रंगाचे 2 गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। सगळ्या विद्यार्थ्यांना एकसमान रंगाचा आणि दर्जेदार गणवेश मिळावा यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे। राज्यातील शाळांमध्ये 15 जून पासून एक राज्य एक गणवेश हा लागू होतोय। मुला-मुलींसाठी कोणत्या दिवशी कोणता गणवेश असणार आहे त्याची नियमावली सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतोय। 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ हा शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे। त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करून एकसमान एक रंगाचे असे 2 गणवेश दिले जाणार आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडनं। जुई, काय अधिक माहिती या संदर्भातली? अनेक ठिकाणी गणवेश खरेदी झालेली आहे असंही कळतंय, मात्र आता या योजनेसंदर्भात माहिती समोर येतेय। प्रज्ञा, केंद्र शासनाचा जो समग्र शिक्षण कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आता ज्या शाळा आहेत पहिली ते 8वीची इयत्तेचे जे मुलं-मुली आहेत त्यांना एक समान एक राज्य एक गणवेश असा हा नियम लागू करण्यात आला आहे। त्याची नियमावली देखील देण्यात आली आहे। मुळात म्हणजे हा नियम जो काढला गेला आहे तो विद्यार्थ्यांना एक समान एकसारखी वागणूक त्यांना खरं तर वागणूक मिळावी यासाठी आहे। जर आपण ही संपूर्ण नियमावली पाहिली तर मग सोमवार, बुधवार, शुक्रवार आकाशी जो मुलींसाठी आकाशी रंगाच्या बाह्य असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक आणि मुलांसाठी खरं तर जो स्काउटचे कपडे असतात मुलींसाठी मंगळवार, गुरुवार आणि शनिवार गडद निळ्या रंगाचा ओव्हरफ्लो फ्रॉक असा आहे। इयत्ता 5वीच्या मुलींसाठी सोमवार, बुधवार, शुक्रवार आकाशी रंगाचा गडद निळ्या रंगाचा शर्ट त्यांना घालणं अनिवार्य आहे। तर मग सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार स्काउट गाईडसाठी देखील तीच नियमावली लागू करण्यात आली आहे। तर मग मुलांसाठी जर आपण पाहिलं तर मग मुलांसाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार आकाशी रंगाचे गडद निळ्या रंगाचं हाफ पॅन्ट आणि शर्ट जो आहे तो त्यांना देण्यात आला आहे। तर मग स्काउटसाठी मंगळवार, गुरुवार आणि शनिवार स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट घालणं त्यांना अनिवार्य आहे। हाच नियम इयत्ता 8वीच्या मुलांसाठी देखील लागू करण्यात आला आहे। आता तुझ्या मुद्द्यावर की अनेकांचं युनिफॉर्म खरेदी करून झालेलं आहे, कारण का 18 तारखेपासून शाळा सुरू होत आहे, त्यामुळे 1-2 आठवडे आधीच पालक आपल्या मुलांच्या शाळेची गणवेशाची पुस्तकांची तयारी करतात आणि अशातच आता हा नियम लागू करण्यात आला आहे। त्यामुळे निश्चितच पालकांची तारांबळ उडणार आहे की नवीन नियम आहे त्यामुळे कायद्यानुसार चालणं हे अनिवार्य राहणार आहे पालकांसाठी। मात्र शाळेकडून कदाचित काही त्यांना वेळ देखील दिला जाऊ शकतो, कारण का अनेक पालकांनी आपले गणवेश शिवून घेतलेले आहेत। हा नवीन नियम आहे त्यामुळे शाळेमार्फत पालकांना यातला समजून दिलं जाऊ शकतं प्रत्येक पालकांना, प्रत्येक मुलाला। त्यामुळे ह्या कायद्यासाठी ह्या नियमावलीसाठी निश्चितच थोडा वेळ दिला जाऊ शकतो। मात्र एक राज्य एक गणवेश या योजनेअंतर्गत हा कायदा करण्यात आला आहे आणि आता याच्या पुढे पहिली ते 8वीची इयत्तेची जी मुलं आणि मुली आहे त्यांना हा नियम हा कायदा मान्य करावाच लागणार आहे। विशेष म्हणजे निळ्या गडद रंगाचे शर्ट आणि पिनो फ्रॉक मुलं आणि मुलींसाठी ह्या योजनेअंतर्गत दिले गेले आहेत आणि मोफत हा गणवेश मुला-मुलींसाठी देण्यात आला आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद जुई या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। मात्र आपण बघतोय की हे गणवेश जे आहेत आणि तो नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये या नियमाची अंमलबजावणी जी आहे येत्या काळात होताना आपल्याला पाहायला मिळेल।